आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृग कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतद्भि रामायणं। एक श्लोकी रामायण रामकथा केवढी आहे, एका श्लोकात मावणारी, पण रामकथेतनं मिळणारा जो आशय आहे, जे संस्कार आहेत, ते आपल्या संस्कृतीला सतत मिळत राहतात, मिळत राहणार आहेत। ज्याला ज्याला कोणाला ज्या ज्या परिस्थितीमधनं मार्ग काढायचा असेल, त्या प्रत्येकाला रामकथा मार्गदर्शक ठरते। आणि आपण तर प्रत्यक्ष 2 दिवसांपासून रामचंद्रांच्या सोबत त्या प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी म्हणून निघालो आहोत। 2 दिवसात आपण रामचंद्रांचा इतिहास बघितला आणि आता प्रत्यक्ष रामजन्माची परिस्थिती आपण बघतो आहोत आणि रामाचा जन्म आपल्याला करायचा आहे। मी कालच सांगितलंय, आवाहनार्थे अक्षदाम समर्पयामी काल झालं आणि त्या रामचंद्राला आपण समोर आपल्या घेतला आहे आणि तो पैलूदार असा हिरा रामरूपी आपण त्याचे अनेक पैलू आता अनुभवायचं ठरवलं असल्यामुळे आपण सगळेजण सिद्ध झालो आहोत। काल आपण बघितलं की रामचंद्रांच्या आगमनाची, त्यांच्या जन्माची, अवताराची काय स्थिती होती, काय अनिवार्यता होती आणि किती लोकांनी त्यासाठी कष्ट केले, किती लोकांनी किती मोठं नियोजन केलं। न भूतो न भविष्यती जगाच्या पाठीवर असं उदाहरण सापडणार नाही की समाजातल्या प्रत्येक घटकांनी केवळ एका ध्येयासाठी म्हणून कटिबद्ध होणं, सामूहिकपणे संघटितपणे त्या कार्यासाठी झटणं, नियोजन करणं आणि त्या नियोजनावर हुकूम प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडणं, जे ह्या आपल्या भारतभूमीमध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये हे असं घडलेलं आहे। रामाच्या आधीचे जे अवतार बघितले ते अंशिक स्वरूपाचे होते, पण रामाचा जो अवतार आहे त्याचं जे कार्य आहे ते परिपूर्ण असं आहे। आणि मी काल आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने राम जन्माची पूर्वतयारी झाली। राम हे नावच तारक आहे, तो एक मंत्र आहे आणि त्या मंत्राला साजेशी व्यक्ती जन्माला घालणं आणि तिच्याकडनं सगळं कार्य करवून घेणं। आपण कल्पना केली तरी असं वाटतं की असं होऊ शकतं, असं घडतं, आणि हो, हे इथल्याच मातीत घडतं, याच भूमीत, ह्या संस्कारांमध्ये घडतं। आपण बघितलं की दशरथ महाराज, अयोध्या नरेश, अतिशय पराक्रमी, सत्शील, कर्तृत्ववान असे असलेले, पण पुत्र नाही ह्या भावनेतनं कुठेतरी हतबल झालेले, स्वतःला त्यांनी एका कोशात घेरून घेतल्यासारखं, कोशात गेल्यासारखे झालेलं असं ते व्यक्तिमत्व। आणि म्हणून आपल्याला दशरथ महाराजांचं वर्णन ऐकताना असं चित्र डोळ्यापुढे उभं केल्या गेलेलं आहे की ते अतिशय निर्बल आहेत का, त्यांची निर्णय क्षमता तेवढी हे नाहीये का। पण मी कालच तुम्हाला सांगितलं की जे तुलसीदास रामाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचंही गुणगान करत नाही, त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष दशरथ महाराजांचं गुणवर्णन केलेलं आहे। आणि आपण जे पहिल्यांदा बघितल्याप्रमाणे की जर एवढा अलौकिक व्यक्ती, एवढा अलौकिक पुरुष जन्माला यायचा असेल तर त्याचे पिता कसे असायला हवे, त्याची माता कशी असणार। आणि म्हणून दशरथ महाराजांच्याच पोटी अयोध्येमध्येच आणि सूर्यवंशामध्येच आपल्याला हवा असणारा सेनानी, हवं असणारं नेतृत्व, हवा असलेला राजा जन्माला घालायचा असा निर्णय पक्का झाला। आपल्याला रामजन्माच्या पूर्वीची कथा माहिती आहे। दशरथ महाराजांकडनं ब्रह्महत्या घडली आणि त्या सरळ स्वभावाच्या राजाला
त्या गोष्टींनी पोखरायला सुरुवात केली की माझ्या हातून ब्रह्महत्या घडली, जी की त्यांनी मुद्दाम नव्हती केली, चुकून झालेलं होतं, पण ते घडलं होतं. आणि आपत्तीला इष्टापत्तीमध्ये परिवर्तित करण्याचं सामर्थ्य असणारे त्यांचे गुरु वसिष्ठ, आणि त्यांनी म्हटलंय की आता वेळ आलेली आहे. आणि दशरथ महाराजांचं सांत्वन करत त्यांनी म्हटलंय की दशरथा, या शापामध्ये वरदान दडलेलं आहे. पुत्र पुत्र करुणी नृपा आमुच्या परी, तेजशील तू प्राण खचित जाण भूवरी, असा शाप श्रावणाच्या पित्याने दिलेला. तर तुझ्या पोटी पुत्र संतान नाही, आणि मग तू पुत्र विरहाच्या धक्क्याने तुझे प्राण जातील, याचा अर्थ दशरथा तुला पुत्र संतती होणार आहे. आणि ह्याचा हे करून दशरथ महाराजांना सांगितलं आहे की आता अश्वमेध यज्ञाची तयारी करा. अश्वमेध यज्ञ का, कशा पद्धतीने होत होते ते यज्ञ? यज्ञयाग म्हणजे फक्त अग्निकुंडामध्ये आहुती घालणं, काही मंत्रांचा उच्चार करणं आणि जेवणावेळी उरकणं, असे तर कधीच नसायचे. ती संकल्पनाच नाहीये यज्ञाची आपल्याकडे. तर त्या योगाने या पृथ्वी तलावरच्या समस्त क्षत्रिय राजांना, या पृथ्वीवर तलावरच्या समस्त ऋषीगणांना, सर्वसामान्य लोकांना, देवतांना आपण बोलावणार आहोत, निमंत्रित करणार आहोत, आणि त्यांच्या समोर काही गोष्टी मांडणार आहोत. कारण पूर्वीच्या यज्ञयागाचा एक सत्र झाल्यानंतर बाकीचा जो वेळ असायचा, त्या वेळात काय व्हायचं? विविध व्याख्यानं असायची, प्रवचनं असायची, विविध चर्चासत्र असायची, परिसंवाद घडायचे, आणि त्या योगाने संपूर्ण राष्ट्रामध्ये एक संधता निर्माण होण्यासाठी, एक सूत्रता निर्माण होण्याची पुन्हा एकदा त्याला नाविन्य मिळायचं. पुन्हा एकदा नव्याने नाते संबंध, मैत्री, प्रेम, व्यवहार हे त्यांना उजाळा मिळायचा. आणि ज्या काही समस्या असतील, ज्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्यांचं निराकरण कसं करायचं ह्याच्या चर्चा व्हायच्या. समाज रचनेच्या दृष्टीने चर्चा व्हायच्या. स्मृती मध्ये काही फेरबदल करायचे असतील त्या सगळ्या हे असायच्या. अशा पद्धतीने हा अश्वमेध यज्ञ किंवा आणखी कुठले यज्ञ केल्या जात असतील तर त्याचा उद्देश असायचा. म्हणून मग ह्या जेव्हा ऋषीगणांना, आणि मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे कालच्या ह्याच्यामध्ये देवांकडे गेल्यानंतर देवांनी म्हटलेलं आहे की हे जर कार्य करायचं आहे तर तुम्हा सगळ्यांचा सहभाग याच्यात लागणार आहे. कारण फक्त कुणाला एकाला संपवून कुणाला एकाला मारून हे सगळं होणार नाहीये. तो जो समाजाची घडी विस्कळीत झालेली आहे, ज्या ज्ञान संस्था बंद पडल्या, ज्या संस्कार संस्था बंद पडायची वेळ आलेली आहे, सर्वसामान्य प्रजाजन जो हतबल झालेला आहे, त्याचं जीवन विस्कळीत झालेलं आहे, हे सगळं बदलायचं आहे. त्याच्यामुळे समाज रचना पुन्हा करायची असल्यामुळे सगळ्यांचा सहभाग हवा आहे. आणि त्या पद्धतीने अश्वमेध यज्ञाची तयारी करण्यात आली. दूर दूरच्या याच्यातनं, प्रदेशांमधनं अनेक लोक तिथे गोळा झाले आहेत. आणि त्या यागाच्या रूपामध्ये सगळ्यांना सांगितलं गेलं की जरा रावणाने जो दहशतवाद माजवलेला आहे आणि जी समाजाची सगळी घडी विस्कळीत झालेली आहे, तर ती पुन्हा बसवण्यासाठी आपण एक सेनानी आपल्याला हवा आहे आणि त्याची सिद्धता करतो आहोत. पण त्याला मदत करण्यासाठी म्हणून आत्ताच पासून देवाधिकांनी, जसं आपण म्हणतो की वानराच्या रूपामध्ये जन्म घेतले दक्षिणेकडे, तसं प्रत्येक ऋषीला काही कार्य, काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. सर्वसामान्य प्रजाजनांना काही हे दिलेले आहेत. राजवंशातल्या लोकांवर काही जबाबदाऱ्या येणार आहेत. ह्या सगळ्याची रचना जी झालेली आहे त्याचा इथे उहापोह झालेला आहे. आणि ही सगळी तयारी केल्यानंतर मग पुत्र कामेष्टी यज्ञाचा विचार. पुत्र कामेष्टी यज्ञाच्या द्वारे दशरथ महाराजांना आपल्याला हवी असलेली उत्तम गुणांनी युक्त, अलौकिक गुणांनी युक्त अशी संतती देण्याचा विचार. आपल्याला जेव्हा आपण आता म्हणतो की
चांगल्या प्रजा जन्माला येण्यासाठी काय करायला हवं, असं परिपूर्ण संशोधन आजही आपल्याकडे झालेलं नाहीये. आपण टेस्ट ट्यूब बेबी पर्यंत येऊन पोहोचलो आहोत. गर्भसंस्कारांचा विषय आता कुठे जनसामान्यांपर्यंत परत यायला लागलेला आहे. पण त्या काळामध्ये हे सगळं ज्ञान आहे हे इतकं उच्च कोटीचं होतं की आपल्याला हवे असलेले गुण असलेली संतती निर्माण करणं. आणि त्याच्यामध्ये अतिशय उच्च कोटीचं ज्ञान असलेले विभांडकांचे पुत्र ऋष्यशृंग ऋषी यांना पाचारण करायचं ठरवलं. आता ऋष्यशृंग ऋषी त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की त्यांनी स्त्री हा विषयच त्यांच्याकडे नाहीये. कारण माता त्यांची बालपणीच हे झाली असल्यामुळे माता नाही, त्याच्यामुळे स्त्री विरहित असं ते मूल वाढवल्या गेलेलं आहे विभांडकांनी. तो पूर्ण ब्रह्मचारी आहे, बालब्रह्मचारी ज्याला म्हणतो. तसं सांगतात की त्यांच्याकडनं पुत्रकामेष्टी यज्ञ करून घ्यायचा म्हणजे तो अधिकार प्राप्त व्हायला हवा, म्हणजे त्यांनी गृहस्थाश्रमी व्हायला हवं. आणि मग शांता नावाच्या कन्येशी त्यांचा विवाह करून देण्यात आलेला. आणि असा विवाहित गृहस्थाश्रमाचा अनुभव घेतलेली ती व्यक्ती, आणि मग त्यांना पाचारण केलं. आणि त्यांनी आपलं सगळं जे ज्ञान आहे ते पणाला लावून त्या पुत्रकामेष्टी यज्ञात काय औषधं तयार केली असेल, कुठल्या प्रकारचे रसायन तयार केली असतील, आणि ते रसायन घेण्याची क्षमता दशरथ महाराज आणि त्यांच्या तिन्ही राण्यांमध्ये यावी यासाठी त्यांना वर्षभर व्रतस्थ राहायला सांगितलेलं आहे. आहार विहार आणि ब्रह्मचर्याचं पालन करायला सांगितलेलं आहे. आपण नेहमी कथा जेव्हा पुराणातल्या बघतो ना, तेव्हा नेहमी असं कथेमध्ये ऐकतो की राजाला इतक्या राण्या होत्या पण तो निपुत्रिक होता. आणि जे ऋषी आहेत, जे तपस्वी आहेत, योगी आहेत, त्यांना पुत्र संतती होते आणि ते अतिशय तेजस्वी असते. याचं कारण हेच आहे की गृहस्थाश्रमी लोक जी असतात त्यांचे आहार विहार आणि ब्रह्मचर्याच्या कल्पना वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे पुत्र संतती होण्यामध्ये जे काही अडथळे असतात ते येतात. आणि म्हणून त्यांना ह्या प्रकारे व्रतस्थ राहायला सांगितलंय. आणि वर्षभर तो याग चालला आणि त्याच्यातनं जे रसायन औषधी तयार झाली आहे ती औषधी आपल्याला सांगितलंय की स्वतः यज्ञ देवतेनी प्रगट होऊन आणि त्या सोन्याच्या परातीमध्ये पायस दशरथाला दिलंय. पायस का? पातळ असं खिरीसारखं. वर्षभर इतके दिवस व्रतस्थ असलेले अल्पाहारी असलेल्या त्या व्यक्तींना ठोस आहार औषधीच्या स्वरूपात का होईना आपण देत नाही, तर दूध आणि दुधामध्ये सगळे जे काय मिसळले असतील औषधी तत्व ते मिसळून आणि ते दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं ते मिळाल्यानंतर दशरथ महाराजांनी अगदी सहजपणे त्याचे 2 भाग केले. मोठी राणी कौसल्या आणि आपली आवडती राणी कैकेयीला दिलं. पण त्यांच्या मनाची उदारता इतकी मोठी आहे की त्यांनी आपल्यातला थोडा थोडा अंश भाग काढून आणि तो सुमित्रेला दिला. आणि ह्या योगाने 4 पुत्र झाले दशरथ महाराजांना. कौसल्याला राम, कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न. तर अशा पद्धतीने पुत्र संतती प्राप्त करून दिली आहे दशरथ महाराजांना. यज्ञ समाप्त झाला. प्रत्येक व्यक्ती आपल्यावरच्या दायित्वाचं स्मरण करत आपापल्या स्थानी गेलेले आहेत. प्रत्येकाने ठरवलंय की राष्ट्रकार्यासाठी माझं छोटं का असेना योगदान असणार आहे आणि ते करायचं आहे. आणि सगळ्यात मोठा ह्याच्यामध्ये सहभाग कुणाचा असेल तर ऋषीगणांचा आहे. कारण ऋषींचं आयुष्यच मुळी
इतरांसाठी. आपण जेव्हा बघतो अयोध्येच्या ह्याच्यामध्ये की 8 ऋषींचं मंडळ आणि 8 मंत्र्यांचं असं मिळून राज्यकारभार चालतो आहे, अशी रचनाच आहे. आणि त्या ऋषी कधीही राजसंस्थेचे निंदे नाहीयेत, त्याच्यामुळे वेळी राजाला टोकण्याचं कार्य ते करतात आहे. आणि अशा पद्धतीने आनंदी आनंद अयोध्येमध्ये झालेला आपण कल्पना करू शकतो की एवढं बलाढ्य राज्य आहे आणि त्याला वारस कोणी नाही म्हणून झुरणारा राजा आणि राण्या उतार वयाकडे आलेल्या आणि इतक्या प्रयासाने सायासाने त्यांना 4 धाम शोभावेत असे पुत्र लाभले आहेत. इथे ऋष्यशृंग ऋषींचा कार्यभाग संपला, ते आपल्या ठिकाणी निघून गेले आणि आनंदी आनंदी झालेले अयोध्येतले लोक जे आहेत, दशरथ महाराजांवर प्रेम करणारे, सगळीकडे आनंद आहे. फार सुंदर वर्णन आहे अयोध्येचं. कशी होती अयोध्या? मनु राजांनी बसवलेली, हजारो वर्षांपूर्वीची पुरातन अशी अयोध्या. युद्धच बघितलं नाहीये, किंबहुना तिला जिंकण्याचं कोणाचं साहस नाहीये, अशी संरक्षण व्यवस्था असलेली. आणि अयोध्येतले प्रजाजन कसे आहेत? वर्णन करतात की अयोध्येमध्ये कुणीही कुरूप नाहीये. आता ह्या ठिकाणी आपण म्हणू कुरूपता, ही तर निसर्गदत्त गोष्ट आहे. सुंदरता, कुरूपता हे काही आपल्या कुणाच्या हातात नसतं. मग असं काय साच्यातनं काढलेल्या ह्याच्यासारखे असतील का? कुरूपतेचा अर्थ इथे असा नाहीये. तर इतकी संपन्नता आहे, इतकं सात्विक असं समाधान आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, इतकी सुरक्षा आहे की प्रत्येक व्यक्ती मनातून आनंदी आहे, शरीराने सुदृढ आहे. आणि जेव्हा मन आनंदित असतं, शरीर सुदृढ असतं, सात्विकता असते एक प्रकारची, तर ते समाधान, तो आनंद चेहऱ्यावर उमटतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, जे आत असेल ते बाहेर दिसतं. आतमध्ये राग असेल, द्वेष असेल, वेदना असतील तर ते चेहऱ्यावरती दिसतात. पण ह्या ठिकाणी सगळा आनंद आहे, समाधान आहे. प्रत्येक जण आपल्या धर्माच्या मार्गावर जबाबदारीने वागणारा असल्यामुळे तिथे शांतता आहे आणि ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. सगळे सालंकृत आहेत. मोठमोठे राजरस्ते, प्रशस्त निवास व्यवस्था, मोठमोठ्या स्वतंत्र अशा प्रत्येक वस्तूच्या बाजारपेठा आणि अतिशय स्वच्छता, धार्मिकता याचं प्रतिबिंब त्या पूर्ण अयोध्येवरती पडलेलं आहे. म्हणून अतिशय श्रीयुक्त, ऐश्वर्ययुक्त अशी अयोध्या नगरी आहे. आणि आता तर आनंदाला पारावार नाहीये आणि दशरथ महाराज अतिशय आनंदात आहेत. वाल्मिकी ऋषींनी आपल्या रामायणामध्ये रामाचं आयन, रामाचं कर्म, रामाचं कर्तव्य असंच दाखवल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची बालपण जे आहे रामाचं ते दाखवलंच नाहीये आणि एकदम पुढे जातात ते. पण आपल्याला जर ती तहान असेल, ते बालपण अनुभवायचं असेल, तर अन्य अनेक संत मंडळींनी ते सगळं खूप सुंदर दाखवलेलं आहे. पण ह्या ठिकाणी वाल्मिकी ऋषी सांगतायत की 5 वर्षाचे झाल्यानंतर, व्रतबंध झाल्यानंतर वसिष्ठांच्या हाताखाली हे 4ही बंधू आपले शिक्षण पूर्ण करतात आहे. मुळातच मेधावी असलेल्या या बालकांनी फार लवकर सगळ्या विद्यांचं ग्रहण केलं. त्यातनं अतिशय विनम्र, प्रतिभावान, एकाग्र असलेला, एकनिष्ठ असलेला राम वसिष्ठांना अतिशय प्रिय असलेला. बरं, फक्त तो वसिष्ठांना प्रिय आहे का? नाही. आपल्या धाकट्या बांधवांची काळजी वाहणारा, त्यांचाच फक्त सुखाचा, त्यांच्याच आनंदाचा विचार करणारा राम त्यांना सुद्धा तेवढाच आनंद देतो. आपल्या माता पित्यांना नेहमीच आपल्या सद्गुणांनी मोहवून टाकतो. रामचंद्र सकाळी उठल्यानंतर आन्निक उरकल्यावर, देवतेचं चिंतन झाल्यावर, पूजन झाल्यानंतर पहिल्यांदा कुठे जाईल? मातांच्या दर्शनाला. त्यातने
कैकेयी मातेच्या, मग सुमित्रेच्या आणि मग कौसल्या मातेच्या दर्शनाला. त्यानंतर आपल्या पित्याजवळ जाऊन त्यांचे चरण स्पर्श करून आणि ते काय सांगतील ते लक्षपूर्वक ऐकून त्या दिवसाची दिनचर्या आखणार. आपल्या गुरु वसिष्ठ काय बोलतात आहेत ह्याच्याकडे चित्त देणार. असा छोटा बालक असलेला राम पाहता पाहता गुरुगृहातनं सगळं शिक्षण पूर्ण करून विद्याभ्यासाने संपन्न झालेला परत आला. आणि परत आल्यानंतर त्या काळच्या प्रथेप्रमाणे हे राजपुत्र आहेत आणि म्हणून त्यांना समाजाचं अवलोकन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, म्हणून त्यांना यात्रेवर पाठवण्यात आलं. ती यात्रा म्हणजे आपण मुलांना भरपूर पैसा देऊन आणि पॅकेज हे करून पाठवतो ना टूरला, त्या पद्धतीचं नाही. तर समाजात मिळून मिसळून प्रत्येक दर्जाच्या प्रत्येक स्तराच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून अवलोकन करायचं आहे समाजाच्या परिस्थितीचं, संस्कारांचं, विविधतेचं. आणि असा त्यांचा तो प्रवास झाल्यानंतर जेव्हा हे सगळे परत आले तेव्हा रामचंद्र अंतर्मुख झालेले आहे आणि त्यांचं चित्त ह्या सगळ्या वैभवात, ह्या सगळ्या सुख उपभोगामध्ये मुळीच राहिलेलं नाहीये. एक राजपुत्र एखाद्या विराग्यासारखा वावरतो आहे, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह, ऊर्जा कुठेतरी हरवल्यासारखी झाली आहे. सतत कुठेतरी बसून आणि चिंतन करायचं. दशरथ महाराजांना फार काळजी वाटायला लागली. त्यांच्या मनात पूर्वीपासून आहे की रामचंद्र हाच माझा युवराज आहे, हाच भावी राजा आहे अयोध्येचा. आणि मग हा असा का वागतोय? खाण्यात लक्ष नाही, पिण्यात लक्ष नाही, खेळण्यात लक्ष नाही, वस्त्र अलंकारांची शुद्ध नाही, एकटाच बसलेला असतो. आणि वसिष्ठांकडे धाव घेतलीये. वसिष्ठांना सगळे स्थिती वर्णन करून सांगितली. वसिष्ठ म्हणतायत काळजी करू नका. तरुणांनी अंतर्मुख होऊन चिंतन करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आज तो समाजामध्ये वावरून आलाय. खूप सारी परिस्थिती, विविध प्रकारची विषमता, दुःख, दारिद्र्य, दैन्य हे सगळं अनुभवून आलेला आहे तो. मी बघतो काय करायचं. आणि वसिष्ठ आपल्या प्रिय शिष्याकडे गेले आहेत आणि रामचंद्रांना म्हणतायत की काय झालंय. आणि रामचंद्र गुरूंच्या पायाशी बसून आपल्या मनातले सगळे विचार बोलून दाखवत आहेत की असं वाटतं की जन्माला आल्यानंतर मनुष्य इतके कष्ट करतो, इतक्या प्रकारची धावधाव करतो, सुखासाठी सगळं आयुष्य हे करत असतो आणि अंती काय मिळतं त्याला? हे जीवन म्हणजे फक्त दुःख, वेदना ह्याच्यासाठीच बनलेलं आहे का? त्याचा अंत कुठे जाऊन होतो? विरहात, आपल्या आप्तजनांच्या. मग काय अर्थ या प्रपंचाचा? कशासाठी हे जन्म असतात? कशासाठी हे सगळं कर्म करायची असतात? अनेक विविध प्रश्न आपल्या गुरूंना विचारले. आणि ह्या ठिकाणी वसिष्ठांनी आपला भावी सेनानी, एक क्षत्रिय राजपुत्र, एक सत्यवचनी शिष्य घडवायचा इथनं त्यांनी सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत पुस्तकी ज्ञान दिलं, मग बाहेर पाठवलं आणि मनात निर्माण होणारे हे विचारांचे तरंग शमवण्यासाठी आणि जन्म कशासाठी आहे, मानव देह कशासाठी मिळत असतो, काय करायला हवं आहे, या सगळ्याचं ज्ञान त्यांनी दिलं. उपनिषद एक वेगळं, योग वासिष्ठ नावाचं. धर्माच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म गोष्टी यांनी उलगडून दाखवल्या रामाला. कर्म कसं करावं आणि ते कर्म करून त्याच्यापासून कसं सुटावं ह्याचं ज्ञान दिलं आणि त्याला पुन्हा कर्मप्रवण केलं. आपल्या कर्तव्य, आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणं हेच आपलं सगळ्यात मोठा आपला धर्म आहे. ह्याच्यासाठीच मानवी जन्म आहे. रामा, तुला मानवी जन्म घ्यायला लागलेला आहे तू ह्याच गोष्टीसाठी. तुला खूप मोठी कर्तव्य पार पाडायची आहेत. एक मुलगा म्हणून, एक बंधू म्हणून, एक शिष्य म्हणून, एक राजा म्हणून, एक क्षत्रिय लढवय्या सेनानी म्हणून, असे अनेक प्रकारचे धर्म यांचं तुला निर्वहन करावं लागणार आहे. आणि ते करत असताना स्वतःला विसरून, स्व विसरून, स्वतःचा अहंकार, स्वतःचा लोभ,
स्वतःची सुख दुःख हे सगळं विसरून करायचं आहे. वसिष्ठांनी त्याला सांगितलं आणि एका नव्या चेतनेने, नव्या उर्मीने, नव्या ऊर्जेने श्रीराम अतिशय प्रसन्नतेने पुन्हा उठून उभे राहिले. एक सळसळत तारुण्य रामचंद्रांमध्ये पुन्हा डोकवायला लागलं. आणि असा हा राम आता नव्या उत्साहाने आपल्यावरची जबाबदारी समंजसपणे पार पाडायला सिद्ध झाला. आणि असं सगळं घडत असताना दशरथ महाराजांचा आनंद अगदी परमोच्च ह्याला पोहोचलेला आहे. असं म्हणतात ना, जीवनावर सुखाने साय धरली आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये इकडे सगळं चाललेलं असलं तरी ज्यांनी हे सगळं केलेलं आहे, रचलेलं आहे, ते लोक, ते ऋषीगण स्वस्थ नाही आहेत. आणि विश्वामित्रांचं आगमन झालं आणि दशरथ महाराजांनी आपल्या सवयीप्रमाणे, आपल्या त्या सरळ निष्कपट स्वभावाप्रमाणे त्यांचे अर्घ्यपाद्य पूजन करत असताना त्यांना सांगितलं की आपल्यासारखे योगी ब्रह्मर्षी माझ्याकडे आले, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आपण काय म्हणाल ती सेवा मी तुम्हाला तुमची करायला तयार आहे, तुम्ही काय मागाल ते द्यायला तयार आहे. आणि विश्वामित्रांनी शब्दात पकडलं त्यांना. काहीही देशील? हो म्हणाले. आणि म्हणाले मग दे तुझा राम, तुझा राम मला दे, कारण मला त्या सिद्धाश्रमामध्ये यज्ञ करायचा आहे. वारंवार प्रयास करतो आहे पण तिथले राक्षस माझा यज्ञ सफल होऊ देत नाही. त्याच्यामुळे तुझा राम माझ्या त्या यज्ञाच्या रक्षणासाठी दे. हे ऐकलं आणि दशरथ महाराजांच्या भोवती सगळं विश्व फिरलं आणि ते अतिशय केविलवाणे गयावया करायला लागले की देवा तेवढं सोडून मागा. माझा राम किती लहान आहे, किती कोवळा आहे. जरी शस्त्रास्त्र विद्या ग्रहण केली असेल त्यांनी, तरी देखील युद्धाचा अनुभव नाहीये त्याला. आणि प्रत्यक्ष राक्षसांची युद्धासाठी तुम्ही त्याला म्हणता आहात. माझ्या रामाला नका देऊ. मी स्वतः, मी जरी आता वृद्ध झालो असं वाटत असलं तरी अजूनही माझ्या बाहूंमध्ये ती ताकद आहे. मी आपल्या यज्ञाचं रक्षण करेल, माझं सगळे सेना घेऊन येतो. आणि ह्या ठिकाणी विश्वामित्र म्हणत आहेत, वचन मोडू नकोस. काय म्हंटल होतस तू? मी जे मागेल ते देईन. मी राम मागतोय, मला फक्त रामच हवा आहे. तुला काय वाटतं मी यज्ञाचं रक्षण करू शकत नाही? पण मी तेव्हा यज्ञ दीक्षा घेतलेली असते, त्याच्यामुळे मी हातात शस्त्र घेऊ शकत नाही. आणि मला तुझा राम हवाय. देणार असलास तर राम दे, नाहीतर मी निघालो. फार मोठा कठीण पेच प्रसंग निर्माण झाला आणि अशामध्ये वसिष्ठांनी मध्यस्थी केली. दशरथ महाराजांना समजवता येते हे विश्वामित्र म्हणजे कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? हे पूर्वी राजा होते. फार मोठं असं राज्य यांचं. आणि त्यांनी तपश्चर्या करून स्वतःला ब्रह्मर्षी म्हणून घेतलेला आहे. या दोघांची कथा फार अलौकिक आहे. सांगायचा मोह याच्यासाठी होतो की कशा पद्धतीने त्या काळचे लोकांचं जीवन होतं, त्यांची विचारधारा होती. वसिष्ठ आणि विश्वामित्र, एक ब्रह्मर्षी, एक राजर्षी. एकदा कुठून तरी परत येत असताना वसिष्ठांच्या आश्रमात विश्वामित्र पोहोचले आपल्या सैन्य दलासह. आणि त्या रानातल्या आश्रमामध्ये वसिष्ठांनी त्याच्या इतमामाला साजेसं, म्हणजे एका राजाच्या याला साजेसं असं सगळं त्यांचं आदरातिथ्य केलं. कुठल्याही गोष्टीची उणीव त्यांना त्या रानात भासली नाही. हे सगळं ऐश्वरी कुठून आणलं असेल त्यांनी? हा प्रश्न विश्वामित्रांना पडला. आणि त्यांनी विचारलं. ते म्हणाले, माझ्या आश्रमात माझी कामधेनू आहे. एक कामधेनू, एक गाय, ती एवढं सगळं पुरवू शकते? विश्वामित्रांना फार आश्चर्य वाटलं. आणि पुन्हा मनात विचार आला की इथे रानावनात राहणाऱ्या वसिष्ठांना काय गरज आहे ह्या कामधेनूची? मी राजा आहे, लाखोंचा पोशिंदा आहे, ही माझ्याकडे शोभते. आणि त्या विचारासरशी त्यांनी वसिष्ठांना म्हटलं की ही कामधेनू तुम्ही मला द्या. वसिष्ठ म्हणतायत की क्षमा करा, मी ही तुम्हाला देऊ शकत नाही, ही माझी कीर्ती आहे.
आणि कीर्ती कोणी कोणाची कशी देऊ शकेल बरं? हे माझं यश आहे, आपलं यश कोणी कसं काढून देईल बरं? त्याच्यामुळे कामधेनू तुम्हाला मिळणार नाही. हे संतापले आणि हे म्हणाले की कामधेनू देत नाही ना तर युद्धाला सामोरे जा. आणि आपल्या सैन्यानिशी त्यांनी आश्रमावरती आक्रमण केलं. पुराणातली कथा अशी आहे की त्या कामधेनूनी सैन्य निर्माण केलं आणि त्या सैन्याने विश्वामित्राच्या त्या सुसज्ज अशा सैन्याचा पराभव केला. आणि पराभूत झालेले विश्वामित्र म्हणतात आहेत की काय अर्थ आहे मग माझ्या ह्या राजदंडाला? हा त्यांचा ब्रह्मदंड ह्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे, जास्त योग्यतेचा आहे. आणि मला पण तो मिळवायचा, मला एक ब्रह्मऋषी म्हणून ह्या जगामध्ये हे व्हायचं आहे, प्रख्यात व्हायचं आहे. आणि त्यांनी आपलं राज्यपाठ सोडून दिला आणि तपश्चर्येसाठी निघाले. आता खरंच कामधेनू नावाची एखादी गाय आणि तिच्यापासनं सैन्य निर्माण होणं. तर मी तुम्हाला मागच्या दिलीपाच्या कथेत पण सांगितलंय की कामधेनू म्हणजे काय? सर्वसामान्य प्रजा. वसिष्ठांसारखे अतिशय निर्लेप अशी व्यक्ती की ज्यांचं प्रत्येक क्षण जो आहे तो फक्त लोकहितकारक कार्य करण्यासाठीच आहे. आणि असे ऋषीगण आपलं जे काही आश्रम असायचा त्या घनदाट अरण्यामध्ये ते करायचे. तिथल्या आसपासचे जे जनजीवन आहे त्या जनजीवनात त्यांचं जीवन सुखकर कसं होईल त्यासाठी अनेक प्रयोग करायचे. त्या प्रयोगातून सिद्ध झालेलं ज्ञान प्रत्यक्षरित्या त्या लोकांमध्ये वाटायचे, त्यांना ते ज्ञान द्यायचे. त्यांचं जीवन सुरळीत सुरू झालं की मग तिथनं आश्रम हलवून ते पुढे जायचे. असं इतकं निरीच्छ असं जीवन जगणारे हे ऋषी. आणि मग साहजिकच प्रजा त्यांच्यावर नितांत प्रेम करायची. आणि जेव्हा ऋषीवर काही संकट येत आहे असं म्हटलं, त्या आश्रमावरती संकट येत आहे म्हटलं, तर प्रत्येक सामान्य व्यक्ती हातात शस्त्र घेऊन उभा राहिला. त्यांनी जसं शस्त्र हातात घेतलं तसं जेव्हा विश्वामित्राचं आगत स्वागत करायची वेळ आली तर हवं ते त्यांनी लुटवलं, हवं ते आणून दिलं त्या आश्रमामध्ये. अशा दोन्ही पद्धतीने एखाद्या कामधेनू सारखं कार्य ही सामान्य प्रजा जेव्हा एकदा एखाद्यावर प्रेम करते तर जीव ओवाळून टाकते. अशा पद्धतीची ही कामधेनू. आता ही कामधेनू वसिष्ठांनी स्वतःच्या सद्गुणांनी सत्कर्मांनी मिळवलेली असल्यामुळे ती कशी काय बरं मिळणार होती विश्वामित्रांना? आणि मग हे लक्षात आल्यानंतर विश्वामित्रांनी ठरवलं की मला ब्रह्मर्षी व्हायचंय. आणि निघाले, पूर्व दिशेला गेले, तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या वाढत चालली, अनेक सिद्धी प्राप्त होत असतात. अडथळा येत असतो. आपल्याला माहिती तप एखाद्याचं वाढायला लागलं की देवता त्यांची परीक्षा बघतात. ह्या ठिकाणी अडथळा आला त्रिशंकूच्या रूपात. त्रिशंकूला स्वर्गात पाठवण्याच्या कारण ईर्ष्या वसिष्ठांशी नाही म्हटलं तर हे कार्य मी करणारच. आणि त्रिशंकू झाला तो कुठेच नाही. आपण ह्यांचं पण तपश्चर्या ही भंग पावली. आणि त्यांच्या लक्षात आलं की मी काय केलं. आणि लक्षात आलं की ईर्ष्या जीवनामध्ये काही कामाची नाही, मत्सर काही कामाचा नाही. पुन्हा पश्चिमेकडे पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली आहे. ह्या ठिकाणी कोण आलं असेल? मेनका. आणि ह्या ठिकाणी त्यांचा काम आडवा आला. पुन्हा त्याच्यातनं सावरले, पुन्हा तपश्चर्याला लागले. अशा पद्धतीने तपश्चर्या करत 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 शेवटी काम, क्रोध, लोभ, मत्सर एक षड्रिपू जिंकत आणि जेव्हा शेवटी तपश्चर्याला बसले आहेत तेव्हा ब्रह्मदेवानी येऊन त्यांना म्हटलंय की आता तपश्चर्या पुरे करा. आपला ब्रह्मतेज प्राप्त झालेला आहे. हे ऐकल्यानंतरही अतिशय निर्विकार आहेत. आणि त्या सगळ्या याचं सांगता करत असताना अनेक वर्षाचा हा निराहारी असलेला ब्रह्मर्षी जेव्हा भोजनाची सिद्धता करून बसला तेव्हा प्रत्यक्ष देवतांनी येऊन परीक्षा बघितली. एका अगदी जर्जर अशा वृद्धाच्या रूपात भुकेलेला आणि ते सगळं अन्न त्यांचं खाऊन टाकलं. त्यांनी अतिशय प्रेमाने आपल्या जवळचं सगळं त्यांना दिलं आणि कुठल्याही प्रकारचा मनामध्ये राग नाही, लोभ नाही,
असा संपूर्ण विकारांना जिंकलेले हे ब्रह्मर्षी म्हणून देवतांनी त्यांना स्वीकारलं. पण मनात कुठेतरी एक छोटासा असा एक धागा उरलेला, एक ईशणा उरलेली आहे. आणि त्याच्या शमनार्थ ते एके रात्री लपत छपत वसिष्ठांच्या आश्रमापर्यंत पोहोचले. बघतायत शरदाचं चांदणं पडलेलं आहे, सुंदर स्वच्छ असं, आणि त्या चांदण्यामध्ये पती पत्नी वसिष्ठ बसलेले आहेत, माता अरुंधती, आणि त्या दोघांचा संवाद चाललेला आहे. त्या म्हणतात की खरंच आज चांदणं किती अलौकिक असं आहे ना, किती धवल आहे, किती शीतल आहे. आणि तेव्हा वसिष्ठ म्हणतात की हो खरंच विश्वामित्रांच्या त्या ब्रह्मतेजासारखं, जे तेजस्वी तर आहे पण अतिशय शीतल आहे, त्या ब्रह्मर्षींच्या तपाच्या तेजासारखं हे चांदण आहे. साक्षात वसिष्ठांच्या तोंडून हे शब्द ऐकले आणि संपूर्ण विरघळलेले विश्वामित्र धावत जाऊन आणि वसिष्ठांच्या पायावर डोकं ठेवले आणि त्यांनी एकमेकांना परस्परांना घट्ट आलिंगन दिलेलं आहे आणि त्यांच्यातला सगळा जो काही खळबळ तो शांत झाला. आणि असे वसिष्ठ आणि विश्वामित्र समोर बसलेल्या दशरथ महाराजांना वसिष्ठ विश्वामित्रांची महती सांगतात. आणि ह्या वेळेला मात्र विश्वामित्रांमध्ये कुठल्याही विकार जागे झाले नाहीत. फक्त एकच करायचे त्यांना, आपला ह्या राष्ट्र कार्यासाठीचा सहभाग नोंदवायचा आहे, ते कर्तव्य त्यांना पार पडायचं आहे आणि म्हणून रामाला न्यायचं आहे. आणि रामाला नेण्याची सिद्धता झाली. या ठिकाणी वसिष्ठ स्वतः म्हणतात विश्वामित्रांना की राम आणि रामाचा बहिष्ठर प्राण असलेला लक्ष्मण हे दोघंही तुम्हाला न्यावे लागतील. आणि विश्वामित्र तयार झाले आणि राम लक्ष्मण निघाले 16 वर्षांचे. मोठ्या कष्टाने दशरथ महाराजांनी त्यांना जाण्यासाठी निरोप दिलेला आहे. दशरथ महाराज सम्राट आहेत, पण ते गुरूंच्या आज्ञेबाहेर नाही, राष्ट्रहितैषी आहेत ते. त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागचं कारण समजल्यानंतर जड अंतःकरणाने का होईना त्यांनी आपला हा सुकुमार दोन्ही पुत्र आणि विश्वामित्रांच्या हवाली केले. विश्वामित्र दोघांना घेऊन निघाले आणि गुरूंच्या पाठीमागे अतिशय विनम्र अशा शिष्याच्या भूमिकेमध्ये रामचंद्र कुठलेही प्रश्न न विचारता की मीच का, मलाच का, असा कुठलाही प्रश्न न विचारता निघालेत. आणि राम निघाले म्हणून लक्ष्मण निशंक मनाने निघाले. हे दोघही गेले. पुढचा प्रवास सुरू झालाय. गंगेच्या तीरावरती सिद्धाश्रम आहे, तिथपर्यंत जायचं आहे. आणि जाताना मध्ये एक मोठं असं वन लागलं. ते वन सुंदर आहे, पण त्याच्यावरती एक भयाची सावली आहे. मनुष्य प्राणी सोडा, पशु सोडा, पक्षी सुद्धा त्या वनात नाहीयेत. भयंकर असे आवाज त्या ठिकाणी. रामचंद्र विचारतायत विश्वामित्रांना की हे सगळं काय आहे, इतकं सुंदर वन आहे पण इथे कुणीच कसं जीवित दिसत नाही. ते म्हणतात की ती रावणाची एक प्रतिनिधी आहे ह्या ठिकाणी, त्राटिका नावाची. तिच्या नावाने हे आजकाल वन ओळखलं जातं आणि ती नरमांस भक्षक आहे. तिला खायला कुठलंही जीवित हालचाल करणारा जीव चालतो. आणि तिच्या ह्या सगळ्या भयाने, ह्या भीतीने इथलं सगळं हे जे आहे ते निर्मनुष्य झालेलं आहे. असं जेव्हा सांगत असतानाच त्याच वेळेला भयंकर आवाज करत ती राक्षसी यांच्याकडे धावून आलेली आहे. रामचंद्रांनी बघितलं प्रचंड आकाराची ती राक्षसी, सगळं अंग तिचं असं रक्ताने आणि बरबटलेलं, मोठमोठाले दात सुळे बाहेर आलेले, एखादा श्वापद यावं 2 पायावरती चालत अशी ती आलेली आहे. या तिघांना बघितल्यावर तिला वाटतं की चला आज आपल्याला भरपूर आहार मिळेल. आणि ती येताना बघितल्यानंतर विश्वामित्र म्हणतायत की रामचंद्र हिला संपव. पण रामचंद्र समोर एक स्त्री आहे असं बघितल्यानंतर तिला मारायचं कसं या विवंचनेत आहेत. त्याच्यामुळे आधी तिचे हातपाय तोडायचा प्रयत्न केला त्यांनी. पण इतकं होऊनही, इतके शस्त्राचे आघात हे करूनही ती आपला आग जबडा पसरून आणि ह्यांच्याकडे धावतच येते. तेव्हा विश्वामित्र म्हणतात की रामा, या ठिकाणी ती स्त्री आहे म्हणून स्त्री दाक्षिण्य दाखवू नकोस. कारण आपलं शास्त्र आपल्याला सांगतं
की स्त्रीचा आदर केव्हा करायचा, जेव्हा ती मातृस्वरूपात असते, जेव्हा ती कल्याणी शुभा असते, त्यावेळेला तिचा आदर करायचा. पण ही भक्षक आहे, हिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मातृत्वाचा अंश नाहीये, कुठल्या प्रकारे मांगल्य नाहीये, कुठल्याही प्रकारची सात्विकता नाहीये. त्याच्यामुळे हिला मारणं हा अधर्म नाहीये. रामा, हिला संपव. आणि मग रामचंद्रांनी आपल्या बाणांनी तिला संपवलंय. एवढी प्रचंड आकाराची राक्षसी आणि रामचंद्रांच्या बाणाने क्षतविक्षत होत मरण पावली. आणि ते बघितल्यानंतर विश्वामित्रांना अतिशय आनंद झालाय. त्यांच्या लक्षात आलं की आपण योग्य व्यक्तीला निवडलेलं आहे. आणि प्रसन्न झालेल्या विश्वामित्रांनी त्या प्रवासात जेव्हा एके ठिकाणी थांबले आहेत, तिथे रामचंद्रांना अनेक अस्त्रांचं, शस्त्रांची माहिती दिली आहे. अनेक मंत्र सांगितलेले आहेत की ज्या मंत्रांच्या योगाने ते अस्त्र प्रगट होतात. त्याचे विविध उपयोग रामचंद्रांना सांगितले. अनेक प्रकारचे अस्त्र आहेत. त्याचं वर्णन करण्यास इतका माझा अभ्यास नाहीये, पण एवढंच सांगते की अनेक अस्त्र, अनेक शस्त्र. आता अस्त्र आणि शस्त्रामध्ये फरक आहे. हातात घेऊन ज्यांनी लढतो ते शस्त्र असतात, तलवार, भाले, गदा. पण जे प्रक्षेपित केल्या जातात, लांब वर पल्ल्यावर ते एका ठिकाणी उभं राहून सोडल्या जातात, ती अस्त्र. त्यातली काही अस्त्र विविध प्रकारच्या ऊर्जांनी हे होतात. सौर ऊर्जा असेल, विद्युत ऊर्जा असेल, आणि काही मंत्रांच्या साह्याने प्रक्षेपित केले जातात. किती मंत्र हे करून आणि ज्या ज्या वेळेला जे जे मंत्र म्हणू ते अस्त्र प्रगट होतं आणि ते संहार करतं. रामचंद्रांसारख्या मेधावी शिष्यानी ते सगळं ग्रहण केलं आणि ते आपल्या मनात, मेंदूमध्ये साठवून ठेवले. आणि रामचंद्रांचं आणखी एक मोठेपण, बंधू प्रेम, आपण ज्याला म्हणतो अलौकिक बंधू रामचंद्रांना, ते सगळं त्यांनी आपल्या गुरूंच्या अनुज्ञेने लक्ष्मणाला पण दिले. त्यात बला आणि अतिबला नावाच्या एक शक्ती जी आहे, ती त्या शक्तीची निर्मिती 2 भगिनींनी केलेली, 2 स्त्रियांनी केलेली आहे. आणि ती पुढच्या राष्ट्रकार्यासाठी म्हणून विश्वामित्रांना सोपवली आहे. त्या पण 2 सिद्धी रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी मिळाल्या. आणि अतिशय आनंदित झालेले विश्वामित्र आपल्या त्या 2 प्रिय शिष्यांना घेऊन आणि सिद्धाश्रमाकडे गेले. एवढं प्रचंड मोठी ती राक्षसी मेली आणि तिथल्या आसपासच्या लोकांपर्यंत ही वार्ता कर्णोपकर्णी पोहोचली आहे. आणि मग सिद्धाश्रमाकडे लोकांची रीघ लागली आहे. ते तिघही पोहोचायच्या आत आश्रमवासी उत्सुकतेने राम लक्ष्मणांना बघण्यासाठी जमलेले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर रामचंद्रांनी म्हटलेलं आहे विश्वामित्रांना की आता आपण काळाचा अपव्यय करायला नको, आपण ताबडतोब यज्ञ दीक्षा घ्यावी आणि आपण यज्ञाला सुरुवात करूयात. आणि पहाटेला सगळ्या अंधिक उरकल्यानंतर प्रथम विश्वामित्रांनी यज्ञ दीक्षित झाले ते, आणि सगळे ऋषी मंडळ जमले आहेत, आसपासचे सगळे प्रजाजन जमले आहेत. आणि राम लक्ष्मण आपल्या अस्त्रशस्त्रांनी सिद्ध होऊन आणि त्या आश्रमाच्या भोवती ते दक्षतेने गस्त घालतात आहेत. आणि इकडे मंत्रोच्चाराचा आवाज ध्वनी जसा वाढत गेला, ती धूम्रवलय जशी यज्ञातनं निघालेली वरती पोहोचायला लागली, तसं त्या त्राटिकेची 2 मुलं मारीच आणि सुबाहू यांना कळलं की आता यज्ञ होतो आहे. आणि ते सगळे नेहमीप्रमाणे यज्ञाच्या विध्वंस करण्यासाठी धावत आलेले आहेत. पद्धत काय आहे, आधी खूप मोठमोठ्या आरोळ्या ठोकायच्या, हे करायचं. त्यांनी घाबरून जर झालं नाही तर यज्ञ कुंडामध्ये नरमांस, हाड, राख, माती असं टाकून ते विझवायचं आहे. तरी जरी हटले नाही तर त्या ऋषीगणांना, तिथल्या लोकांना ठार मारत सुटायचं, त्या आश्रमाचा पूर्ण विध्वंस करायचा. ह्या रणनीतीने त्यांचं कार्य चालतं. पण आज इथे 2 दिसायला अगदी सुकुमार असलेले क्षत्रिय राजपुत्र ठामपणे उभे होते. आणि पहिल्याच याला रामचंद्रांचा बाण
रामचंद्रांचं आपण बघितलंय की अस्त्र-शस्त्र घेऊन उभे आहेत, पण मनात आपण त्यांना करुणा नवम जे त्यांचं वर्णन करतो ना, त्या पद्धतीने मारीचाला त्यांनी बाण मारला. तो बाण त्याला इतका जोरात लागलेला आहे, तो म्हणजे त्यांचा प्राण घेण्याच्या उद्देशाने मारलेला नसल्यामुळे तो जो आघात त्याच्याकडून सहन झाला नाही आणि तो पार घाबरून उत्तरेपासून ते दक्षिणेच्या समुद्र तीरावरती जाऊन पडला आणि आपल्या जीवितवाच्या भीतीने तो दडून बसलाय. पण सुबाहू काही लोकांना एका ह्याच्यात समजत नाही आणि त्याचा उद्योग सुरू आहे असं बघितल्यानंतर रामचंद्रांनी त्याचे प्राण हरण केले आणि त्याच्याबरोबरचे अनेक राक्षस त्यांना मारलेला आहे. आणि कुठलाही विध्वंस करायच्या आधीच, त्या यज्ञामध्ये कुठलाही अडथळा येण्याच्या आधी आणि हा कार्य रामचंद्रांनी आणि लक्ष्मणांनी संपन्न केलाय आणि मोठ्या आनंदात आणि निर्विघ्नपणे आणि यज्ञ संपन्न झाला. 10 दिवसात तो यज्ञ संपन्न झाला आणि अतिशय आनंदित झालेले पूर्ण राक्षसांनी विरहित ती संपूर्ण भूमी केलेली आहे. तो गंगेचा तो तट आहे, तो परिसर आहे सिद्धाश्रमाचा. त्या सिद्धाश्रमामध्ये अगदी विष्णूपासून अनेकांनी तिथे तपश्चर्या केलेली. असं हे अतिशय पवित्र ठिकाण, त्याचं पावित्र्य रामचंद्रांनी आपल्या पराक्रमांनी राखलं आणि विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला. आणि विश्वामित्र म्हणतायत की माझं कर्तव्य संपलं, माझं इथलं काम झालेलं आहे, आता मला हे सिद्धाश्रम सोडलं पाहिजे. तिथल्या ऋषींच्या हातामध्ये ते सगळं सोपवलं आणि निघण्याची तयारी केली. आणि रामचंद्रांना सहज म्हणून ते म्हणतायत की मी इथनं मिथिलेकडे जाणार आहे, जनक महाराजांची मिथिला नगरी. तिथे फार अनोखा असा याग त्यांनी मांडलेला आहे, धनुर्याग. जर आपल्याला बघायचं असेल ते, तर रामचंद्र माझ्या बरोबर तिथपर्यंत आपण प्रवास करू शकता. आणि रामांना उत्सुकता वाटली की एवढा विश्वामित्रांसारख्या ऋषीचा सहवास लाभतो आहे, ज्ञानामध्ये भर पडते, अनुभवांमध्ये भर पडते आहे. आणि म्हणून रामांनी अगदी सहर्ष होकार दिलाय. वर्णन असं आहे, जेव्हा विश्वामित्र राम लक्ष्मणासह निघाले, संपूर्ण आश्रमवासीय आणि त्या पंचक्रोशीतले सगळे जे आनंदित झालेले, संरक्षित सुरक्षित झालेले सगळे लोक त्यांना तिथे निरोप द्यायला आले की तुमच्यामुळे आज आम्हाला हे सगळं मिळालं आहे. वर्णन आहे की पशु पक्षी सुद्धा त्यांच्या विरहाच्या कल्पनेने अश्रू ढाळतायत. एक विश्वामित्र ते जे राजे होते, क्षणाक्षणाला त्यांना क्रोध यायचा, आणि एक विश्वामित्र असे की अगदी पशु पक्ष्यांपासून सगळ्यांना त्यांचा लळा आहे. आणि राष्ट्रकार्यामध्ये सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्वाचं योगदान त्यांनी इथे दिलेलं आहे. रामचंद्राला कुशल असा सेनानी, कुशल असा क्षत्रिय राजपुत्र म्हणून प्रस्थापित करण्याचं कार्य, त्याला अनेक प्रकारचे अस्त्र-शस्त्र विद्यांनी संपन्न करण्याचं कार्य ह्या ठिकाणी विश्वामित्रांनी केलं. आणि हे एवढं मोठं कार्य संपन्न झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी म्हणून रेंगाळणं, मागे राहणं, हे कुठल्याच ऋषींच्या तत्वात बसत नाही. त्याच्यामुळे कर्तव्य संपलं, चला निघा. आणि म्हणून हिमालयाकडे जायचंय तपश्चर्याला, त्याच्या आधी थोडस राम लक्ष्मणांना आणखी पुढे न्यायचं, आणखी काही योजना मनात त्याच्याबरोबर त्यांच्या निर्माण झालेल्या. आणि पुढे जात जात प्रत्येक ठिकाणचं भौगोलिक, ऐतिहासिक माहिती ही सगळी त्यांनी रामाला दिली. समुद्र मंथनाची कथा सांगितली, आपल्या स्वतःच्या कुळाची कथा सांगितली, कुठे कुठे काय झालं. आपण ज्या जनक महाराजांकडे जातोय ते जनक कोण आहेत? मिथिलेचे राजा, मिथी नावाचे जे राजा आहेत, का विशिष्ट मंथना करून आणि एका ह्याच्यातनं त्यांचा जन्म झाला म्हणून त्याला मिथी म्हणायचे. आणि त्यांनी वसवलेली ती मिथिला नगरी, आणि तिथे आता शिरध्वज जनक राज्य करतात आहेत. ती सगळी माहिती सांगत सांगत रामचंद्रांना ह्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव करून देत, इतिहासाची जाणीव करून देत, सामाजिक परिस्थितीचं अवलोकन त्यांनी करावं या हेतूने हे सगळं करत निघाले आहेत. आणि असं जात 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 एक सुंदर असा आश्रम बघितला रामचंद्रांनी. आश्रम तो सुसज्ज आहे, सुंदर आहे, पण निर्मनुष्य दिसतो. इथे शिष्यांची लगबग नाही, वेदांचे उच्चारण नाही, गुरूंनी दिलेली संथा नाही,
कुठलीच गडबड नाहीये, असं का? या आश्रमात कोणीच कसं राहत नाही? विश्वामित्र म्हणाले, सांगतो, जाऊयात आपण आश्रमात. आणि ऋषींच्या आश्रमात जाताना राम लक्ष्मणांनी आपली जी धनुष्य बाण जे आहे तो पाठीवरचे ते काढून ठेवले, पायातल्या खडावा काढून ठेवल्या आणि अतिशय विनम्रतेने नतमस्तक होत त्या आश्रमात प्रवेश केला. आणि पुढे जाऊन बघतात आहेत तर त्या निर्मनुष्य आश्रमामध्ये एक स्त्री पद्मासन घालून आणि ध्यानस्थ बसलेली आहे. तिच्या आत्मिक तेजाने संपूर्ण आश्रम परिसर हा तेजपुंज झालेला आहे. त्या स्त्रीचं दर्शन घेतलं आणि सहज स्वभावाने रामचंद्रांनी झुकून पायाला स्पर्श करत नमस्कार केला. माते, अयोध्या नरेश दशरथांचा पुत्र राम, मी तुला प्रणाम करतो. आपल्याला नेहमी असं म्हणतात की अहिल्याशिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. कोण कोणाच्या पदी लागलं? कारण रामचंद्रांचा स्वभाव बघितल्यानंतर तो 16 वर्षाचा राजपुत्र, एक स्त्री तपस्विनी, तो आपल्या पदी तिला लागू देणार आहे का? तर तो पदी लागता ती पवित्र झाली. आणि तिने डोळे उघडून बघितलं तर आपल्या ध्यानामध्ये दिसणारं जे रूप होतं सतत, ते सगुण साकार घनसावळ असं अजानुबाहू जटाजुटाने मंडित असलेलं पीतम वासो वसानम असं. आणि धन्य झाली ती. आणि ती धडपडून उठली आणि प्रणाम करायला म्हणून झुकली की बस ह्याच दिवसाची वाट बघत होते. आणि तिच्या समोर विश्वामित्रांनी कथा सांगितली. आपल्या सगळ्यांना अहिल्याची कथा माहितीये, त्याच्यात अनेक अपवाद आपण बघतो. आपल्या काही स्त्री सुलभ स्वभावानुसार आपण म्हणतो की एवढी गौतम ऋषींची पत्नी असलेली की ज्यांच्याच हाताखाली शिकून ती मोठी झाली, पित्याने त्यांना समर्पित केली आणि पत्नी म्हणून ती त्यांच्या आश्रमाचा सगळा कारभार बघणारी, त्या प्रत्येक येणाऱ्या शिष्याला मातेच्या ममतेने त्याचं संगोपन करणारी, त्याला ज्ञान देणारी, संस्कार देणारी अशी ही अहिल्या. अहल्या, हल्य म्हणजे कुरूपता, कुठल्याच प्रकारची नसलेली, मनाची, बुद्धीची आणि अर्थातच अतिशय सुस्वरूप असलेली ही अहल्या. आणि मग हे काय घडलं? नाही, असं शक्य नाहीये. इंद्रच आला, कारण इंद्र तिच्या पतीसारखा दिसायचा आणि त्यांनी फसवलं. पण अहिल्यासारखी विद्वान, पंडिता, सर्व कामामध्ये दक्ष असलेली, सदैव तिच्या चित्तवृत्ती जागृत असलेल्या, तिला कोण कसं फसवू शकेल बरं? पण घडलं इतकंच आहे की एका मोहाच्या क्षणी या सगळ्या गोष्टींचा मोह पडून आणि त्यातनं ती घसरली आहे. आणि हा जो अपराध होता हा अहिल्यासारख्या, म्हणजे जी एक ऋषी पत्नी आहे, एका ऋषींची अतिशय उत्तम अशी शिष्य आहे, एक गुरुपत्नी आहे, माता आहे सर्व शिष्यांची, एवढा मोठा आश्रम तिच्या बळावरती चालतो आहे. तिने संस्कारित करायचं आणि बाहेर समाजात जाऊन त्या शिष्यांनी त्या मार्गावरून चालायचं. आणि हीच माता जर घसरते आहे तर समाजात पुढे चुकीचा आदर्श जातो. येणारी प्रत्येक शिष्याची पिढी काय घेऊन जाईल इथून, कुठले संस्कार घेऊन जाईल? चुका करायच्या, स्खलित व्हायचं आणि उजळ माथ्याने वावरायचं. ज्यांनी समाजाला ज्ञान द्यायचं, ज्यांनी सन्मार्ग लावायचं, त्यांनी अशा चुका करून भागत नसतं. एखाद्या सर्वसामान्य व्यक्ती चुकली तर एक वेळ त्याला क्षमा केल्या जाऊ शकते, पण एवढ्या सर्वोच्च स्थानी जी व्यक्ती आहे तिने अशी घोड चूक केली आणि म्हणून गौतमांनी तिला शाप दिला. एका अर्थी तिला सांगितलं की तू तपश्चर्या कर. तूच तुझ्या अंतर्मनात डोकं, तपश्चर्या करणं म्हणजे काय आहे? स्वतःचा शोध घेणं. तू कोण आहेस? तुझा जन्म कशासाठी आहे? तुझं कर्तव्य काय? तुझा धर्म काय आहे? तूच विचार कर. आणि
एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण पारंगत होण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी म्हणजे एक तप असं म्हटलं गेलेलं आहे. आणि स्वतःला सुद्धा गौतमांनी तीच शिक्षा दिली की मला पण काही अधिकार नाहीये कुणाला ज्ञान देण्याचा, आणि म्हणून तपश्चर्येसाठी ते पण निघून गेले. आणि ह्या दोघांनी आश्रम सोडला, संपूर्ण आश्रमातल्या शिष्य मंडळींना पाठवून दिलेला आहे आणि हिला तपश्चर्याला बसवलं. भस्मशायिनी हो असं म्हटलेलं आहे. शिळावत हो. शिळा म्हणजे काय हो? दगड म्हणजे काय? भाव भावना चेतना काहीच नसलेलं. तर तसंच अहिल्याचं झालेलं आहे. सगळ्या संवेदना गोठल्यासारख्या एक तर शापवाणीने ती हे झालेली आहे, आणि नंतर तिच्या लक्षात जसं येत गेलं की आपण काय करून बसलो. तेव्हा स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात केली. जेव्हा अपराधी असतो सुरुवातीला स्वतःला बचावाचा प्रयत्न करतो की मी काय हे केलं, मलाही पण भाव भावना आहेत, चेतना आहेत, मला हे काही दैहिक गरजा आहेत, भौतिक गरजा आहेत, मी कुठं चुकले हा विचार आधी येत असतो. आणि मग अहिल्यासारखी एक स्त्री जेव्हा तपश्चर्याला बसते आणि मग त्या पश्चातापाच्या अश्रूंमध्ये हे सगळ्या किलबिश मनातलं घेतल्या जातं आणि त्याही पलीकडे जाऊन आत्मशोध सुरू होतो. आणि मग तिच्या ध्यानामध्ये ते परब्रह्म तत्व येतं आणि तिला कळतं की आपण मुळात त्याच्याशी जोडलेलो आहोत. आपण आणि ते तत्व एक आहे. ह्या दैहिक आणि भौतिक गोष्टी ज्या आहेत या क्षणभंगूर आहेत, क्षणकाळ आहे. शाश्वत जर काय असेल तर ते तत्व आहे. आणि मानवी देहात आल्यानंतर तिची कर्तव्य आपल्या पुढे आहेत. माझा जो धर्म होता ऋषी पत्नीचा, ह्या शिष्यांच्या मातेचा, तो धर्म, तो माझा स्वधर्म मी प्राणपणाने जपणं, ते निर्वहन करणं हेच माझं काम होतं. ते केलं नाही मी आणि म्हणून ही अवस्था झाली. इथपर्यंत जेव्हा पोहोचली आहे तेव्हा रामचंद्र आणि रामाने जेव्हा तिला प्रणाम केला, जेव्हा तिचं एक तपस्विनी, एक माता म्हणून सगळ्यांना हे केलं, विश्वामित्रांनी जेव्हा सांगितलं, आणि तेव्हा सर्व समाजाने तिचा स्वीकार केला. आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कारांमध्ये हे आहे की माणूस स्खलनशील असतो, कधी कधी चुकू शकतो, पण प्रत्येक चुकांना, प्रत्येक अपराधाला क्षमा असते. प्रत्येक अपराधाला त्याच्यातनं बाहेर पडून पुन्हा आपलं जीवन सुयोग्य मार्गाने जगण्याचा अधिकार असतो. तिथे सगळं संपून जात नाही, तर आपण पुढे जाणं हे फार महत्वाचं असते. विघ्न येत असतात, माणूस हे करत असतो, पण त्याच्यातनं उभं राहणं, पश्चाताप दग्ध होणं आणि पश्चातापातनं पुन्हा वर उठून उभं राहणं आणि संपूर्ण समाजाने त्याचा स्वीकार करणं. समाज केव्हा स्वीकार करतो? जेव्हा एखादी मोठी व्यक्ती त्या गोष्टीचा उच्चार करते. रामचंद्रांनी आतापर्यंत आपल्या गुणांनी हे सिद्ध केलं होतं की राम कुणीतरी अलौकिक व्यक्ती आहे. त्यांच्या पाठीमागे अर्थातच त्यांच्या कुळाचं पण हे होतं की दशरथ महाराजांचा पुत्र आहे, सूर्यवंशीय राम आहे, आणि त्यांनी आपल्या एवढ्या लहान वयामध्ये पराक्रम केला, सिद्धाश्रमातला यज्ञाचं रक्षण केलं. आणि मग अशी व्यक्ती ग्वाही देते आहे आणि विश्वामित्रांसारखी व्यक्ती त्याच्या सोबत आहे. आणि म्हणून समाजामध्ये पुन्हा अहल्येची स्थापना एक गुरुपत्नी म्हणून झाली आहे. आणि मग नंतर गौतम ऋषी पण परत आले आणि पुन्हा तो आश्रम नांदता खेळता झाला. अशा पद्धतीने रामचंद्रांना एक प्रकारे या समाजामध्ये प्रस्थापित करण्याचं, त्यांचं लौकिक, त्यांची कीर्ती वाढवण्याचं आणि त्यांच्याबद्दल विश्वास समाजामध्ये, सर्वसामान्यांमध्ये निर्माण करण्याचं कार्य जणू विश्वामित्र जाता जाता करतात आहे. आणि असे हे जाता जाता जनक महाराजांच्या मिथिलेपर्यंत पोहोचले. बाहेर उपवनांमध्ये या यागासाठी येणाऱ्या अनेक लोकांसाठीच्या राहण्याची व्यवस्था आहे. ऋषी लोकांची व्यवस्था उपवनांमध्ये, अन्य लोकांची, अशा त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. आणि अशा एका उपवनामध्ये विश्वामित्र आल्याची हे मिळाल्यानंतर शतानंद, जे गौतम आणि अहिल्याचे पुत्र आहेत, ते जनकांच्या दरबारी आहेत, त्यांचे कुलगुरु, कुलोपाध्याय, ते आले आहेत. विश्वामित्रांचं स्वागत केलं आणि राम लक्ष्मणांकडे बघितल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. आपल्या मातेची वार्ता त्यांना कळली. आणि अशा पद्धतीने राम लक्ष्मणांसह विश्वामित्र त्या ठिकाणी आले आहेत. राम लक्ष्मणांचा दिनक्रम कसा होता? एखाद्या शिष्योत्तमाला साधेसा
पहाटे विश्वामित्रांच्या आधी उठून त्यांच्या आत्मिकाची तयारी करणं, त्यांची पूजेची तयारी करणं, ते जपाला पूजेला बसलेले असताना त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं, त्यांचं भोजन झाल्यानंतर प्रसाद स्वरूपात ते सगळं ग्रहण करणं, ते विश्रांती घेत असताना त्यांचं पादसंवाहन म्हणजे त्यांचे पाय चेपून देणं, आणि त्यांना झोप लागली की मग स्वतः झोपायला जाणं. मोठा बंधू म्हणून लक्ष्मणाची काळजी राम घ्यायचे आणि रामाची काळजी लक्ष्मण आपला मोठा बंधू म्हणून त्यांची सेवा करण्याच्या निमित्ताने घ्यायचे. असं ह्यांची दिनचर्या ठरलेली होती. अशा पद्धतीने मिथिलेत आल्यानंतर जनक महाराजांकडे वार्ता गेली आहे आणि जनक महाराज त्यांच्या भेटीला येणार, त्यांना यागाच्या निमित्ताने निमंत्रण देणार आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला आज थांबलं पाहिजे आणि राम लक्ष्मणांना त्या मिथिला नगरीचं दर्शन विश्वामित्रांच्या आज्ञेने आणि दोघं बंधू त्या ठिकाणी फिरतात आहेत, सगळी मिथिला नगरीची शोभा बघतात आहेत. प्रत्यक्ष भेटीला उद्याचा दिवस जाऊ द्यावा लागेल. उद्या आपली जनक महाराजांची आणि ह्या तिघांची भेट होईल आणि पुढचा जो भाग आहे अतिशय सुंदर असा त्याचा आपण अनुभव घेऊ रामचंद्रांबरोबर. आज रामचंद्रांबरोबर मिथिला बघूयात. त्याच्यामुळे आज इथेच थांबूया. बोला राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय.